मिडल ईस्ट मध्ये वाढता तणाव आणि आखाती देशांना इराणचा अल्टिमेट. दुबई, रियाद आणि मिडल ईस्ट रिकामे करा, इराणचा परदेशी नागरिकांना इशारा. नमस्कार मित्रांनो, मी पूनम गावंड. आजच्या एका अत्यंत विशेष आणि गंभीर व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या दुबईची शान आणि वेग संपूर्ण जगाला चकित करतो, त्याच दुबईत अचानक एक दिवस भयावह शांतता पसरेल. होय, दुबई नुकत्याच घडलेल्या परिस्थितीतून सावरली होती आणि ती पुन्हा मार्गावर येतच होती. तेवढ्यातच इराण एक असा इशारा दिला आहे ज्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. इराणने दुबई, रियाद आणि मिडल ईस्ट तत्काळ रिकामे करण्यास सांगितले आहे. असे काय घडले आहे की इराण या मिडल ईस्ट मधील देशांवर इतका संतापला आहे? कागदोपत्री युद्धविरामाची चर्चा होत असली तरी वास्तविकता खूपच भयानक आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणी आणि अमेरिकन सैन्यामध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. मोठी जहाजे जप्त केली जात आहेत आणि परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. हे स्पष्ट आहे की कोणत्याही क्षणी पुन्हा एक मोठे युद्ध भडकू शकते. मी तुम्हाला इतर गोष्टींमध्ये न गुंतवता थेट मुद्द्यावर येते. गेल्या काही तासात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काही बातम्यांमधून थेट संकेत मिळत आहेत की एक मोठे युद्ध सुरू होणार आहे. इराणचे लोक प्रचंड संतप्त आहेत आणि यावेळी मोठा हल्ला करण्यासाठी इराण पूर्णपणे तयार आहे. पहिली बातमी आहे इराणचा अरब देशांना रिकामे करण्याचा अंतिम इशारा. मित्रांनो, समोर आलेली पहिली आणि सर्वात मोठी बातमी थेट इराणचे शक्तिशाली नेते सय्यद मोहम्मद मरांडी यांच्याकडून आली आहे. हे तेच मरांडी आहे ज्यांनी पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीत भाग घेतला होता. त्याने एक खूप मोठा इशारा दिलाय आणि स्पष्ट सांगितलंय की सौदी अरेबिया, बहरीन, UAE, कतार आणि जॉर्डनमध्ये राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांनी हे देश तत्काळ सोडावेत. ते थेट आखाती देशांमध्ये राहणाऱ्या परदेशी लोकांना त्यांच्या बॅगा भरून सर्व काही सोडून निघून जाण्यास सांगत आहेत. हा एक मोठा संकेत आहे की इराण एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीनंतर इराणी लोकांमध्ये असलेला संताप आता विजयाच्या उत्सवात बदलत आहे. इराणचे लोक म्हणतात की हा आमचा विजय आहे आणि अमेरिका हरली आहे. जो हरतो त्याला विजेत्यावर अटी लावण्याचा कोणताही अधिकार नाही. या नाकेबंदीच्या संदर्भात इराणचे सैन्य खूप आक्रमक झाले आहे. हा इशारा स्पष्टपणे दर्शवतो की सर्व अरब देश पुन्हा एकदा इराणच्या हल्ल्याखाली आहेत. अरब देशांच्या हवाई हद्दीला आणि तेलविहिरींना मोठा धोका आहे. आता आपण दुसऱ्या मोठ्या बातमीकडे वळूया, जी आणखी धोकादायक आहे. इराणचे कमांडर मुसावी यांनी आखाती देशांना एक थेट आणि कडक निवेदन जारी केले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की जर कोणत्याही आखाती देशाने अमेरिकेला थोडी जरी मदत केली किंवा अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरून दिली तर अरब देशांमधील प्रत्येक तेलाची विहीर शोधून पेटून दिली जाईल. मित्रांनो, हे काही गुपित नाही की या अरब देशांच्या हवाई हद्दीशिवाय इराणवर कोणताही हल्ला अशक्य आहे आणि गेल्या 40 दिवसात आपण हेच पाहिले आहे. UAE मधून विमाने उड्डाण करत होती, सौदी अरेबियामधून विमाने उड्डाण करत होती, जॉर्डन मधून विमाने उड्डाण करत होती. बहरीनमध्ये तर अमेरिकेचा 5th फ्लीटचा हेडक्वार्टरच आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने कुवेतसह सर्व देशांच्या हवाई हद्दीचा वापर केला आहे. भलेही हे अरब देश कॅमेरासमोर सतत सांगत होते की ते आपली हवाई हद्द देणार नाही आणि कोणालाही मदत करणार नाही, तरीही चीनच्या उपग्रहांनी सर्व देशांची पोलखोल केली आहे. उपग्रहांच्या प्रतिमांमधून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की सर्व देशांनी अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरण्याची गुप्तपणे परवानगी दिली होती. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे जनरल मुसावी यांनी यावेळी एक स्पष्ट आणि अंतिम इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की जर तुम्ही सर्वांनी यावेळी आपली हवाई हद्द कोणत्याही परकीय शक्तीला वापरायला दिलीत तर तुमचे सर्व तेल प्रकल्प जळून खाक होतील. सर्वांवर मिसाईलचा वर्षाव केला जाईल. आता आपण समजून घेऊया की पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेमध्ये महायुद्ध झाले तर या महायुद्धाचा भारतावर काय परिणाम होईल. आता मित्रांनो, जेव्हा आपण मिडल ईस्ट बद्दल बोलत आहोत तेव्हा आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की या संपूर्ण गोंधळाचा आपल्या भारत देशावर काय परिणाम होणार आहे. सर्वप्रथम सुमारे 90 लाख भारतीय या मिडल ईस्टच्या देशांमध्ये विशेषतः UAE, सौदी अरेबिया, कतार आणि बहरीनमध्ये काम करतात. हे भारतीय दरवर्षी भारतामध्ये अब्जावधी रुपये पाठवतात, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात मजबूत होते. जर इतके भारतीय भारतात परत आले तर त्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यांच्या पुनर्वसनाचा आणि रोजगाराचा मोठा प्रश्न भारत सरकारपुढे निर्माण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तेलाच्या किमती. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी 80% अधिक तेल इतर देशांकडून आयात करतो. सर्वात जास्त तेल तो मिडल ईस्ट देशांकडून खरेदी करतो. जर इराणने अरब देशांच्या तेलविहिरींवर हल्ला केला किंवा हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे रोखली तर जगभरात तेलाच्या किमती गगनाला भिडतील. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होईल, ज्यामुळे महागाईत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही एक अत्यंत नाजूक परिस्थिती आहे, कारण आपले अमेरिका, इस्रायल, अरब देश आणि इराण यांच्याशी चांगले संबंध आहेत. भारताने नेहमी शांतता आणि संवादाला पाठिंबा दिला आहे
तथापि जर युद्ध सुरू झाले तर उर्वरित जगाप्रमाणेच भारताच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसेल. आता पुन्हा मिडल ईस्टच्या घडामोडींकडे वळूया. तिसरी मोठी बातमी ही आहे की इराणने हे स्पष्ट केले आहे की आता कोणतीही वाटाघाटी होणार नाही. पाकिस्तानचे जनरल मुनार आणि जे नेते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांना तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन प्रशासनालाही स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की जोपर्यंत अमेरिका हॉर्मुझ समझोताला अडवत राहील आणि जोपर्यंत अमेरिका इराणमध्ये हस्तक्षेप करत राहील तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. इराणची भूमिका स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत अमेरिका हॉर्मुझमधून आपली जहाजे मागे घेत नाही तोपर्यंत ते चर्चेसाठी कोणत्याही टेबलावर बसणार नाहीत. इराणचा विश्वास आहे की यावेळी त्यांचा विजय झाला आहे आणि अमेरिकेला त्यांच्या हद्दीत येऊन जहाजे तैनात करण्याचा कोणताही अधिकार नाही. या नाकेबंदीमुळे भविष्यात कोणत्याही चर्चेची किंवा शांतता कराराची शक्यता नाही. आता निर्णय इराणची जनता आणि लष्कर एकत्र येऊन घेतील. आता आपण चौथ्या आणि सर्वात आश्चर्यकारक बातमीकडे येऊया. मित्रांनो, इराणमधील राजकारण पूर्णपणे बदललेले आहे. आता इराणमध्ये सर्व निर्णय जनता घेत आहे. इराणी सैन्य आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जनरल अहमदवेरी यांनी ठरवले आहे की आता इराण तेच करेल जे जनतेला हवे असेल आणि यावेळी इराणी जनतेची भूमिका अगदी स्पष्ट आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून इराणमधून येणाऱ्या बातम्या पाहिल्यास तुम्हाला दिसेल की लाखो लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. प्रत्येक रात्री रस्त्यावर निदर्शने होत आहेत. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे लोक मिसाईल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. लाखो लोक एकच घोषणा देत आहेत, अमेरिकेशी कोणतीही तडजोड होणार नाही. अली खामेनच्या हत्यारांना कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे. इराणी सैन्याने हे स्पष्ट केले आहे की आता जो काही निर्णय घेतला जाईल, वाटाघाटी करायची की नाही, युद्ध करायचे की नाही, हे सर्व इराणी लोकांच्या मनस्थितीवर अवलंबून असेल. इराणी जनतेला जे हवे आहे तेच इराणी सैन्य करेल. जर जनतेला अमेरिकेशी कोणतीही चर्चा नको असेल तर विश्वास ठेवा, कोणतीही चर्चा होणार नाही. आता महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय होईल? मित्रांनो, जर आपण या सर्व बातम्या एकत्र केल्या तर चित्र खूप स्पष्ट आणि खूप भयानक दिसते. इराण माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. परदेशी नागरिकांना देश सोडून जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तेलविरी उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. रस्त्यावर उतरलेले लोक, मिसाईलचे प्रदर्शन आणि वाटाघाटींना सरसकट नकार ही एक किरकोळ वादाची लक्षणे नसून ती एक मोठ्या युद्धाची ठिणगी आहे. अमेरिका आणि अरब देश इराणच्या आक्रमकतेपुढे झुकतील की भारतासह संपूर्ण जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या एका विनाशकारी युद्धात जग पुन्हा एकदा ढकलले जाईल, हे पाहणे बाकी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? इराण खरोखरच अरब देशांवर हल्ला करेल का? जग वेगाने तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे विचार नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.